आज सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या अनुषंगाने आज आम्ही प्रभाग क्रमांक 22 मध्ये ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात MIM पक्षातर्फे आज आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। मी स्वतः ॲडव्होकेट सिराज रजाक शेख प्रभाग क्रमांक 22D मध्ये सर्वसाधारण मध्ये मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। तसेच आमच्या प्रभागात प्रभाग क्रमांक 22A मध्ये सचिन कोलते, प्रभाग क्रमांक 22K मधून रजिया शेख असे आम्ही व प्रभाग क्रमांक 22K मधून आत्ताच थोड्या वेळात शोभा जाधव हे आम्ही चारही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज आमच्या पक्षातर्फे दाखल केलेला आहे व सर्वांचा अर्ज मंजूर दाखल करून आम्हाला त्या जे ते प्रोसिजर नुसार आम्हाला पोस्ट देखील प्राप्त झालेली आहे। एकंदरीत पाहता प्रभाग क्रमांक 22 मध्ये विविध पक्षांच्या लोकांनी इथं त्यांनी असा दावा केलेला होता की आम्ही एवढ्या कोटीचा निधी आणलेला आहे, एवढा आम्ही काम केलेलं नाही, परंतु वास्तविक पाहता प्रभाग क्रमांक 22 मध्ये आपण जर ग्राउंड मध्ये रिपोर्ट पाहाल तर तिथे रस्ते, रोड, ड्रेनेज व नळ आज देखील प्रभाग क्रमांक 22 मध्ये सर्व ठिकाणी रात्री अपरात्री नळ येतो। परंतु या ठिकाणी जे विरोधी पक्षातील सर्वांनी जे दावे करतात की आम्ही एवढा निधी आणलो तेवढं निधी, परंतु आज जनतेला एक प्रश्न पडलेला आहे की आज जर त्यांनी ज्यांनी कोणी ज्या पक्षातील लोकांनी ज्या पक्षातील उमेदवारांनी त्यांच्याच पक्षाची निष्ठा राखलेली नाही तर जनतेशी कुठं ते निष्ठा राखणार हे प्रश्न जनतेला उद्भवलेला आहे। आणि निश्चित येणाऱ्या काळात ही प्रभाग क्रमांक 22 ची जनता सर्व विरोधकांना त्यांची जागा दाखवेल आणि निश्चित प्रभाग क्रमांक 22 मध्ये MIM चे चारही उमेदवार विजयी होतील व ते तिथं सर्व धर्म समभाव हेच आम्ही प्रेरणा घेऊन एकंदरीत लोकांना एक सोलापूर शहरात वगैरे असं वाटतं की MIM जातीवादी पक्ष आहे, तसं नसून आम्ही सर्व धर्मांना घेऊन सर्व जाती धर्मांना घेऊन आम्ही काम करणार आहे। कारण वास्तविक पाहता आमच्या पॅनल मध्ये 2 मुस्लिम समाजाचे व अजून एक सर्व समाजांना आम्ही जागा दिलेला आहे। तर ह्यावरून सिद्ध होतं की आम्ही सर्व धर्म समभाव ही व्याख्याप्रमाणे आम्ही काम करणार आहे व येणाऱ्या काळात आम्ही जनतेचा विश्वास प्राप्त करून वॉर्डाचं हो निश्चित आमच्या चारही उमेदवारांनी AB फॉर्म जोडलेला आहे आणि आमचं सगळं प्रोसेस झालेला आहे।